स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता सणवारांचे महिने सुरू झालेले आहेत आणि कालच सगळ्यांनी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी केलेली आहे. या आठवड्यात आपण हेच सेलिब्रेशन करत आहोत. सगळ्यांनाच रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. आणि आज याच निमित्तानं एक विशेष पाहुणे चला हवा येऊ द्याच्या या मंचावरती येणार आहेत आणि त्यासाठीच आपण लगेच जाणार आहोत आपल्या विशेष स्टुडिओत, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. चला. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास, दिलखुलास विथ विलास, दिलखुलास, दिलखुलास विथ विलास, दिलखुलास, ह्याच्यावर त्याच्यावर चर्चा, दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. काय कशावर चर्चा आज? काय ह्याच्यावर त्याच्यावर कशावर पण चर्चा असते ना आपल्याकडे, म्हणून ह्यासाठी हे चाललंय. विषय तरी कळला असता तुला. असं तर मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हा आठवडा रक्षाबंधन स्पेशल आहे. सर, मला रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा. मला पण हार्दिक शुभेच्छा. तुला पण मित्रा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज या विशेष भागासाठी एक विशेष पाहुणे या मंचावरती येणार आहेत. खर तर भाऊ हे नातं फार महत्वाचं आहे, फार जबाबदारीचं आहे. हे नातं खूप पवित्र नातं आहे. बरोबर. सख्खा भाऊ, सगळ्यांना सख्खा भाऊ असतो असं नाही, पण काही भावंड किंवा काही भाऊ असे असतात जे सख्ख्या भावापेक्षाही जास्त असतात. असे सगळ्यांचे जे भाऊ आहेत, जे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आहेत, त्यांना या आठवड्यात या मंचावरती आपण बोलावतोय. जोरदार टाळ्या आदेश बांदेकर सरांसाठी. अरे बाप, दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. होम मिनिस्टर आदेश बांदेकर चर्चा, दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. होम मिनिस्टर काय? होम मिनिस्टर आदेश भाऊजी बांदेकरांवर चर्चा. कसं कसं कसं? होम मिनिस्टर आदेश भाऊजी बांदेकरांवर चर्चा. त्यात त्यांनी झी मराठी घालायचा प्रयत्न केला, त्यांनी काढून टाकलं. ते बसते ना सगळं. मिनिस्टर आदेश भाऊजी झी मराठी वर चर्चा, एवढं नको करू आता. अरे बापरे सर, हे तुम्ही काय म्हणजे घेऊन कसं काय एवढं? आता एवढं रक्षाबंधन वगैरे तुम्ही साजरं करताय म्हटल्यावर रिकाम्या हाताने कुठला भाऊ कधी जाईल का? क्या बात आहे सर. म्हणजे पैठण्या आणल्यात तुम्ही? पैठणी घेतल्याशिवाय मी कुठेच जात नाही. म्हणजे आता इकडे वहिनींना बोलवणार आपण खेळ खेळायला? नाही, इकडे मी 4 पैठण्या आणलेत. एक भाऊसाठी, सागरसाठी, योगेश आणि कुशल. 4 पैठण्या घेऊन आलेलो आहे. क्या बात आहे. म्हणजे आतापर्यंत आपण साड्या नेसवत होतो, आता भाऊजींनी सांगितलं पैठणी नेसवा इथून पुढे. इथून पुढे भाऊजींनी ग्रीन सिग्नल दिलाय, म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही त्यांना बायका बनवण्यात. ऍब्सोल्युटली आता बनवू शकतो हक्काने. हक्काने. वा वा. पण भाऊजी, मनापासून तुमचं स्वागत. जोरदार टाळ्या आदेश सरांसाठी झाल्या पाहिजे. मी बसण्याची विनंती करतो सर. धन्यवाद. कसं आहे मंडळी, हा आठवडा रक्षाबंधन स्पेशल आहे आणि विशेष व्यक्ती आज इथे आलेली आहे. खरं तर रक्षाबंधन लहानपणापासूनच लय महत्वाचा विषय बरं का. आता रक्षाबंधन हळूहळू बदलायला लागलं, पण बंधन तेच आहे. राखी बंधन तेच आहे. सर, तुम्हाला आठवत असेल आपल्याला, म्हणजे लहानपणी कसं आहे सर, म्हणजे आमच्या लहानपणी, तुमच्याही लहानपणी तेच असणार, गोंड्याच्या राख्या यायच्यात. गोंड्याच्या लाल बिल, आणि नाहीतर डायरेक्ट मोठी अशी एवढी गोल असायची स्पंज. हा, एकावर एक 2 किंवा 3 स्पंज, खाली असा चकचकीत कागद आणि मेरे भैया असं प्लॅस्टिक असायचं त्याच्यावर. गंमत कशी असायची, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण शाळेत जाणार तेव्हा प्रत्येकाचा हात चेक करायचा. ज्याची राखी मोठी तो लय भारी त्या वर्गात, स्पंजवाली राखी. त्याची गंमत त्याच्या दुसऱ्या दिवशी जास्त असायची, जेव्हा त्या राखीचे स्पंज काढायचे, एका डबीत पाणी टाकायचं आणि पाटी पुसायचा स्पंज करायचा त्याचा. अनेकांनी हे केलेलं आहे. तर ती राखीची गंमत त्या काळातली वेगळीच होती. आता हल्ली तर इलेक्ट्रॉनिक बिनिक राख्या आल्या बाबा. म्हणजे पोरं तर ठरवतात आधी आपल्याला कुठली राखी पाहिजे, स्पायडरमॅन पाहिजे का सुपरमॅन पाहिजे. पण महत्वाचं काय आहे, दिवस जरी बदलले, काळ जरी बदलला, तरी भावा बहिणीचं नातं तेच राहिलं आणि ते वर्षानुवर्ष तसंच राहणार आहे मंडळी. आणि तेच सेलिब्रेशन या मंचावरती आज आपण करणार आहे. भाऊजी, मनापासून स्वागत तुमचं.
होम मिनिस्टर इतकी वर्ष अविरतपणे चाललेलं आहे. त्यानिमित्तानं सर आणि त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे. जोरदार टाळ्या सगळ्या होम मिनिस्टरच्या टीमसाठी. कसं वाटतंय सर आणि काय सांगाल आजच्या दिवसाविषयी? खूप छान वाटतंय. एकतर हवा येऊ द्यामध्ये यायला मिळणं, त्याच्यात दिलखुलास विथ विलास, त्यामुळे अजून आनंदाचा दिवस. आणि त्यातही आज रक्षाबंधन, की महाराष्ट्रभर फिरत असताना 2004 पासून आत्तापर्यंत इतक्या वर्षामध्ये आपण सातत्याने घराघरात जाऊन त्या माऊलीला आनंद दिला, तिचा सन्मान केला. आणि मग अशा वेळेला हा असा दिवस अशा इतक्या जल्लोषात या मंचावर साजरा करता येणं, यापेक्षा दुसरा आनंद कुठला. तुम्हा सगळ्यांना आधी महाराष्ट्रातल्या तमाम घरांकडून, फक्त महाराष्ट्र नाही तर विश्वभर जिथे जिथे झी मराठी बघितलं जातं त्या प्रत्येक मायबाप रसिकांच्या घरातून तुम्हाला एक निरोप आहे, तो असा की असंच प्रेम करा, असेच मनोरंजन करत राहा आणि महाराष्ट्राच्या घराघरातून तुम्हाला तथास्तू म्हटल्याशिवाय एकही कुटुंब स्वस्थ बसणार नाही. तर तुमच्या या मेहनतीला आमचा आधी नमस्कार आहे. वा 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 वा, तुमचे आशीर्वाद आहे सर. आणि सरांची मेहनत बघून आपण शिकत असतो. आम्ही तरी 3 दिवस करतो, ते आठवडाभर सगळ्यांना मनोरंजन देत असतात. आणि गेली अनेक वर्ष हे परंपरा सुरू आहे, ती पुढेही सुरू राहणारच आहे. आज कसं आहे सर, दिलखुलास विथ विलास असा आपला हा एक वेगळा आपण सेगमेंट केलेला आहे. त्याच्यात तुमच्याबरोबर गप्पा आणि काही व्यक्ती येणार आहेत जे तुमच्याबरोबर पण गप्पा मारतील. आता ह्या सेगमेंटमध्ये ही जी खुर्ची असते याच्यावरती काही विशेष व्यक्ती आम्ही बोलवत असतो आणि त्यांच्याशी काही गप्पा असतात. आज होम मिनिस्टरचा विषय चालू आहे. तुम्हाला माहिती आहे का सर, एखादी जेव्हा गोष्ट घडते त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे बिझनेस तयार होतात. होम मिनिस्टरच्या आजूबाजूला पण बिझनेस तयार झाले, तुम्हाला माहिती आहे? हो. एका व्यक्तीनं, एक महिला आहेत, त्यांनी क्लासेस काढलेले आहेत. होम मिनिस्टर मध्ये कसं जिंकायचं त्याचे क्लासेस ट्रेनिंग देतात ते. आणि त्यांचे स्टुडंट म्हणे जिंकतातच पैठणी. अच्छा. त्यांच्या स्टुडंटकडे जर भाऊजी गेले तर त्या स्टुडंट हमखास जिंकतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात काही ट्रिक शिकवतात की होम मिनिस्टर मध्ये जिंकायचं कसं. बर. तर त्याविषयी गप्पा आपण मारणार आहोत. त्यांना बोलावूयात. जोरदार टाळ्या रत्नमाला कदम यांच्यासाठी. या. हो, वा वा वा. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास विथ विलास, देवा, मी तर यांची फॅन. मग काय सर नमस्कार करते. क्या बात. वा वा वा. पण हल्ली पिक्चरच करत नाही तुम्ही. हो, करत नाही खरं. करिश्माशी काय बोलणं वगैरे होतं का नाही? काय करिश्मा कपूरशी? का कोण समजताय तुम्ही त्यांना? व्यंकटेश. कोण? आनाडे पिक्चर व्यंकटेश. फुलो सा चेहरा तेरा. फोटो बघा ना, दाखवते मी. ते बघा. खरंय सर, साम्य आहे तसं. त्या काळातले व्यंकटेश आणि सरांची मिशी जर तुम्ही बघितली ना तर बऱ्यापैकी साम्य तुम्हाला आढळून येईल ह्याच्यामध्ये. पण ते व्यंकटेश सर नाही आहेत, ते होम मिनिस्टरचे आदेश बांधणेकर भाऊजी आहेत. हो, नाही पण ते एक त्या पिक्चर मधलं जे गाणं होतं ना, त्याच्यातलं एक पीस मला खूप आवडायचं. कुठला सर? दारारू. तारारू. असं एकानंतर होतच की तारारू. वेगळ्या गोष्टी आहेत. पण आदेश बांदेकर भाऊजी आलेले, ज्यांचे तुम्ही फॅन आहात, ज्यांना बघूनच तुम्ही क्लास सुरू केले. असं काय करताय? नाही, मी गंमत केली हो, आल्याला थोडा पंच म्हणून. भाऊजी मी तुम्हाला ओळखलं बरं का? तुम्ही मला ओळखलं का? अहो 10 वर्षापूर्वी बघा आला होता आमच्या घरी. तेव्हा तुम्ही आशे होतात, मी पण आशे होती. आता दोघं बी आशे झालो. खरं. तुमच्या घरी पैठणीचा कार्यक्रम झाला होता? हो, झाला होता ना. अच्छा. तुम्ही जिंकला होता की हारला होता? नाही ना, हारली होती. अरे बघ, त्याच्याविषयीच आपण बोलूयात की नंतर कशा पद्धतीनं क्लास काढलेत. या बसा. जिंकून दाखवलंय होम मिनिस्टर कोचिंग क्लासेस. हे काय? हे माझ्या क्लासचं नाव आहे. काय नाव आहे? जिंकून दाखवलंय होम मिनिस्टर कोचिंग क्लासेस. वा. तर अशा पद्धतीनं महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि एक कुटुंब सुद्धा या ठिकाणी आज येणार आहे. यांच्या 2 स्टुडंट येणार आहेत. तर आम्हाला बघायचंय की त्यांना यांनी काय काय शिकवलंय. सगळ्यांशी एकत्र गप्पा मारूयात आपण. पण त्या दोन्ही स्टुडंट एकाच फॅमिलीतले आहेत. बर. येस, जगदाळे फॅमिली. या. अरे वा. क्या बात, क्या बात. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास विथ विलास. जगदाळे फॅमिलीवर चर्चा. दिलखुलास विथ विलास, Yes.
प्लीज बसा, प्लीज बसा, बस बी. प्लीज बसा, प्लीज बसा. ज्याला जागा आहे त्यांनी बसा, बाकीच्यांनी उभे राहा. किंवा ज्यांना डायलॉग आहे त्यांनी बसा, बाकीचे उभे राहा. अरे बिचारा. अच्छा, ह्याला किती कॉन्फिडन्स, याला डायलॉग आहे. बसा बसा. असं ठीक आहे. तर नमस्कार नमस्कार. नमस्कार. आपली नावं जगदाळे, आपली नावं. मी मंदा जगदाळे. मी सुरेखा जगदाळे. अच्छा अच्छा, म्हणजे एकच फॅमिली, म्हणजे मला कळलं नाही आपलं रिलेशन काय. ह्या जाऊ आहेत माझ्या. अच्छा अच्छा, मोठी कोण छोटी कोण. ही थोरली, मी मोठी आहे. काय काय ही थोरली आहे, मी मोठी आहे. म्हणजे धाकट्या कोण आहेत दोघींपैकी. ती मला माहित नाही, पण ही थोरली आहे, मी मोठी आहे. अच्छा, दोघींनाही मान्य नाही करायचं धाकटी कोण आहे ते. मी धाकटे, ह्या मोठेत. अच्छा अच्छा, आता आम्हाला कळलं. क्या बात आहे. जगदाळे फॅमिली, तुमचं स्वागत. तुम्ही दोघी स्टुडंट आहेत यांच्या. हो हो मॅडमच्या आम्ही स्टुडंट. अच्छा अच्छा अच्छा. तर आता आपण गप्पांना सरळ सुरुवात करूयात. वहिनी, तुम्ही असं म्हणालात की 10 वर्षांपूर्वी बांदेकर भाऊजी तुमच्या घरी आले आणि पैठणीचा खेळ झाला. त्यावेळेला काय झालं, म्हणजे असं की. माझं जसं झालं, हा, मी हारली होती, मला पैठणी नाही मिळाली. बर बर तसं कुणाचं होऊ नये. बर बर बर. प्रत्येक महिलेला पैठणी मिळालीच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. खरंय खरंय खरंय. त्यासाठी मी माझा क्लासेस काढला, जिंकून दाखवलंय. होम मिनिस्टर कोचिंग कोचिंग क्लासेस. हा काढलेला आहे. क्या बात आहे. क्या, पण तुम्ही हारलात का, म्हणजे काय कारण, असं मोठं काय घडलं का की त्याच्यामुळे तुम्ही हारलात. हा, ते उखाणा घेतला होता. अच्छा, त्यात मोठी चूक झाली का काय. मोठी नाही हो, एवढी नाजूकच होती, म्हणजे फंबल होता थोडासा. अच्छा अच्छा, मग ते तुमचे मार्क गेले. त्याच्यामुळे काय चुकलं काय त्याच्यामध्ये तुमचं. ते की नवऱ्याच्या नावाच्या ऐवजी मी दुसऱ्याचं नाव घेतलं. हा छोटा फंबल आहे. छोटा होता हो एकदम. फंबल आहे हा. फंबल. बर, फंबल ठीक आहे. तुमच्या मिस्टरांचं नाव काय होतं. सुधाकर. आणि तुम्ही काय घेतलं. पिट्या. छोटाचा पंबल. हा पिट्यामध्ये कॉलेजचा पंबल होता. काय काय वा वा. चुकून झालं असेल. चुकून झालं, हा, हा. त्याच्यामुळे ते मार्क गेले. मार्क गेले. अच्छा अच्छा. आणि मग शेवटचा जो पैठणीचा राऊंड होता, मी ऐकलंय सासूबाई आणि तुमचा खेळ होता, म्हणजे दुसरी एक जोडी होती सासू सुनेची आणि तुमची. हा. त्याच्यात तुम्ही कसं काय हारला मग. त्याच्यात ना भाऊजीने तो गेम सांगितला होता खेळायचा. लिंबू मी फेकणार, सून अशी फेकणार सासूकडे, सासूने असा पदर करायचा, त्याच्यात लिंब घ्यायचा. ओ 25 लिंब दिली होती भाऊजीनी. बरोबर. फेकायची होती. हा. तर मी 25 फेकली. हा. नंतर मोजणी झाली, हा. त्याच्यात 3च होती सासूच्या पदरात, बाकीचे टाकून दिले तुम्ही होते. 25 फेकली फेकली. होती. सासूच्या पदरात 3च होती. 3च. म्हणजे सासूनी तुम्हाला हरवलं असं म्हणा. हरण राग काढलाय, राग. त्याच वेळी हारली आणि त्याच संध्याकाळी रस्त्यावर लिंब विकायला बसली होती सासू. नाही, पण तो राग का काढला असावा त्यांनी. काहीतरी तर मागचं कारण घडलं असेल राग काढायला. घडलं, तसं घडलं. काय झालं ते बघा, एका राऊंड मध्ये भाऊजी अक्षर देतात हो हो हो. आणि वस्तू शोधून अक्षरावरून वस्तू शोधायच्या. शोधायची, बरोबर. तर त्याने अक्षर दिलं ढ. हा. तर ढ वरून मला वस्तू शोधायची होती. हा. बर, मी गेले नाही, पटकन सासूबाईलाच घेऊन आले. ह्याचा राग काढला त्यांनी. त्याचा राग त्यांनी शेवटच्या तिथं राऊंडला काढला. काढला. हा. त्यामुळे तुम्ही पैठणी हारला. हारलो. अच्छा. हा. मग असं होऊ नये म्हणून तुम्ही आता हे. म्हणून मी काढलेलं आहे. हा. जिंकून दाखवलेच. होम मिनिस्टर क्लासेस कोचिंग. असं एकदा लिहून घ्या आणि तिघं पाठ करा ते. तर मंडळी, अशीच धमाल करण्यासाठी भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. मंडळी, आपल्याकडे संस्कृती आहे, पाहुणे येते घरा, तोची दिवाळी दसरा. पण तुमच्या घरी येणारा पाहुणा जर एखाद्या सुप्रसिद्ध चित्रपटातला सुप्रसिद्ध विलन असेल तर, आणि तो एखाद्याचा मित्र असेल तर, अशीच धमाल घडणार आहे एका घरात. बघूयात मग आता याच्यावरती घरच्यांची रिॲक्शन काय असणार आहे. ही धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत सागर कारंडे, भारत गणेशपुरे, अनिता दाते, स्नेहल सिदम आणि भाऊ कदम. हो, आज जाम खुश आहेत. अभिनंदन. इश, हा, तसं काय नाही. अहो, पाहुणा येणार आहे म्हणजे आमच्या ह्यांचा मित्र येणार आहे.
तो सुप्रसिद्ध ऍक्टर आहे. काय नाव काय त्याचं? एवढं प्रसिद्ध आहे? हा मग ट्रिंग ट्रिंग. तोंडान नको त्याने वाज सॉरी आली डायलॉगच्या नादात आली विसरलं तर. हा मंगलचा हॅलो ए अरे उचलला. हॅलो हॅलो मंगल बोल ग. हा अगं बरोबर आहे तू ऐकलेली बातमी एकदम बरोबर आहे. खरंच येणार आहेत ऍक्टर येणार आहेत. अगं काढू की फोटो त्यांच्यावरून मी आहे की तू ये बिंदास. हा आणि ऐके एकटीच या त्या शिंतोडेला आणू नको लय माजुरडी मी नाही तर काही होम मिनिस्टर म्हणजे जरा कुठे दिसली किती माच करतो. नाही तर काय तू ये आता आमच्या ही येतील. ठेव तू घरी आल्यावर बोलू चल. एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. तुला लाज आली ग पण ते लेखकांना कधी येणार आहे? का तुला बाई करताय? काय मजा आहे त्याच्यात? हो गप्प बसा. तुमचा मित्र येणार होता ना. कुठे कुठे मित्र तुमचा? आहे, दिसते, हा? कुठे दिसते. आहे कुठं? खिशात असेल बहुतेक. अहो गप्प बसा. तुमच्या बरोबर येणार होता ना. त्यांना घेऊन का नाही आलात तुम्ही? घेऊन यायला ते का दुधाची पिशवी आहे का? अरे मित्र म्हणजे कोण? मित्र कोण आहे माझा? हा एवढा सुपरस्टार मोठा मोठा विलन. हा एवढा मोठा तो बनसोडे आणि तू काही असा येणार आहे का? तिच्याकडे गाडी आहे, गाडीत येणार आहे. आपल्यासारखा पैदल थोडीच आहे. पण तुला एक गोष्ट सांगू आज. हा अरे बापरे म्हणजे आज इतका योगायोग आहे ना. आज तुझा वाढदिवस आणि त्याचा पण वाढदिवस म्हणजे तुम्ही दोघं एकत्र वाढदिवस साजरा करू आपल्या घरी. अरे काय वट वाढणार तुझा मोहल्ल्या. एवढा मोठ्या सेलिब्रिटी बरोबर वाढदिवस साजरा करणं म्हणजे मस्करी आहे का? हा पण हे बाय हा चांगलं चांगलं खायला कर नाही तर करशील बेसन. हो नाही नाही अहो चांगला बेत करते की. मी पुरी भाजी करते, बासुंदी करते, मसाला भात करते. अगं, ते बासुंदीवरून आठवलं त्या बोर्डे बाईकडे जाती कस्तुरी घेऊन यायची. काय 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 एक कुठं? कस्तुरी घेऊन यायची. कस्तुरी नाही ग केसर. केसर असतं ते केसर. कस्तुरी हरणाच्या बेंबीत असते. म्हणजे बोर्डे बाई ए. चुकीचं बोलती. चुकीचं बोलती ती. केसर म्हणतात त्याला. सांग मी येते घेऊन येते. हा, जा जा आलेच जा. मी. अरे इथं काय ठेवले इकडे लपून ठेवा. एवढा मोठा माणूस येणार आहे बाबा. आज सगळं व्यवस्थित करा. काय उगाच हलायचं काम नाही कळलं का? हा नाही तर टकुर फोडून खोबरं काढीन बाहेर. उद्या 10 लाख रुपये घेऊन पडक्या वाड्यात यायचं. पडक्या वाड्यात साधारण आम्ही टंबरेट घेऊन जातो. कमऱ्याला घेऊन नाही 10 लाख रुपये घेऊन यायचं. अर्पण का? का म्हणजे तुझी बायको आमच्या ताब्यात आहे. साहेब मी 20 लाख रुपये देतो पण तुमच्याच ताब्यात ठेवा. अरे काय बोलतोयस? नाही आपण हे करू ना मंथली काहीतरी ठरवू ना. मंथली पाठवतो मी पैसे पण तुमच्याचकडे ठेवा वापस. अरे हा? कुणाशी बोलतोय कळतंय का तुला?
कोण आहे आपण? हा बिल्ला सिंग. कोण कोण? बिल्ला सिंग. बिल्ला सिंग अजून जिवंत आहे? हा? काळ आहे मी तुझा काळ. हा काळ म्हणजे सुनंदा तू? सुनंदा नाही नाही सुनंदा. अरे खुळा आहेस का? मी मशहूर डाकू आहे बिल्ला सिंग. बिल्ला सिंग पण जेव्हा तो मेला होता ना जिवंत आहे मला समजलं नाही. तुझ्या माग उभा आहे त्यो. साहेब फक्त 2 मिनिटं द्या, गोळी चालू नका. एकदा मला तुम्हाला बघू द्या. लई दिवसाची इच्छा होती बिल्ला सिंगला बघायची. बघितलं गोळी मारून द्या. हा अरे घाबरून गेलो. बघ अरे, बंदूक बिंदूक माझी ऍक्टिंगच तशी आहे. मला तुला काय वाटलं आहे का नाही? भारी. लय दिवसानं भेटलोय का नाही? लय दिवसांत यार, इतका आनंद झाला तुला सांगतो मी. यामध्ये काही सुचून राहिलं तू आमच्या घरी येणार म्हणल्यावर यार एकदम जबरदस्त. आहे बाय आता आलाय मस्त निवांत वेळ काढायचं इथं. कायचं प्यायचं नाही तर तुमच्या सेलिब्रिटी लोकांचं काय असते, आले नाही तर मला जायचंय, आले नाही ते मला जायचंय, आले कुठं जातात तेच मला समजत नाही. जायचं असतं. आता तू जेवण केल्याशिवाय जायचं नाही. अरे अजिबात नाही जाणार बघ. आता तू मला फोनवर सांगितलं होतंस का नाही? वहिनी म्हणजे एकदम म्हणजे वहिनी चांगला स्वयंपाक करते. आता वहिनीच्या हातचं जेवल्याशिवाय जातच नाही बघ आता मी. अरे शूटिंगचं जेवण सोडून आलोय मी. तुम्हाला शूटिंगला अजून जेवण देतात तेच तर मोठी गोष्ट. वा जबरदस्त पण तू ये खा आणि तुला धकलं नाही तर लुटून घेऊन जा. तशी तुला सवय आहे लुटून नाही म्हणजे काय? अरे लाईट पडला रे. इथं बंदुकानाची काय गरज होती रे? अरे म्हणलं असू दे, सवय आहे ना मला बंदुकीची. शिकारी बिकारीला उपयोगाला होती. आम्ही काय रानडुकर पाळले का इथे शिकार करतो? अरे नाही नाही. हा थांब आता आलो नको. लाईट लावावं लागल. बघ फुटलं ती. अगं बाई सापडलं इथं बल्ब. लाईट गेली का? हो ना. देवा आता काय पाहुणे येणार घरात आणि लाईट गेली तर मेणबत्ती कुठं शोधायची? हा कुठं ठेवली? अरे देवा. हा मिळाली. हा अहो ऐकलं का? अहो कुठं आहात तुम्ही? ऐकलं का? वाचवा वाचवा वाचवा. नीच पापी चपलाट राधा. सुंदर बाईकडे वाकड्या नजरेने बघता लाज नाही वाटत रे तुला? डोळे फुटतील गेला तुझ्या. फुटले ना डोळे? डोळे फुटले का नाही? आईच माझ्यात तशी पावर. मग अरे देवा हे काय केलं? त्या माणसानं माझ्या नवऱ्याला पण मारलं का काय? अहो काय मारलं कुठं? जिवंत आहे मी. हा मारलं कुठं? अहो तुमचा आत्मा वर चाललाय ना. अरे आत्मा खाली स्टूल आहे ना त्याच्यावर उभा आहे ना मी. प्लीज जरा बघत जा ना. असं काय तरंगून राहिलो का हवेत? मी तुम्ही जिवंत आहात मग तुला चढून काय करताय? म्हटलं स्किट आणखी उंचावर जाते का? पाहतो. बसा काहीतरी बोलतायत. अहो ते बघा आपल्या घरात काय घुसले. अरे का? अरे ते बघा ते बघा. अरे घुसलंय घुसलंय काय घुसलंय? ए, थांब हे तुला आई तर कुकरच खाली. आई बहिणींवर वाईट नजर ठेवतो कुत्रे. वटवागुळ आहे का मी? घुसलोय. पोलिसाला फोन करा. पोलिसाला फोन करा. त्यांना सांगा लांडगा घुसलाय घरात. फोन करतो मी. लांडगा? आता लांडगा म्हणते. वटवागुळ म्हणते लांडगा म्हणते. एक मिनिट हा. एक मिनिट हा. ते कसं आहे माहितीये का? आपल्या घरी जो माझा मित्र येणार त्याला सांगूच नका. त्याला सांगा घुबड घुसलाय घरात. घुबड. अरे काय? पोलिसांना फोन करा. पहिला फोन करा पोलिसांना. त्यांना सगळं गांडूळ घुसले. ऐक हे बघ सांग
नको नको थांब, ओरडतोय थांब. बा आमच्या घरातून हे आणि मला डोळा मारतोय डोळा ऐक हे बाय तिकडे हे बा हे बघ पोलिसांना फोन कर तुम्ही ऐक माझा जो मित्र येणार त्याला सांगूच नका गांडूळ घुसलाय घरात सांगा हेच आहे ते गांडूळ गांडूळच आहे ते हेच आहे ते गांडूळ काय हा ह्या माझा मित्र आहे हा तुमचा मित्र आहे नीच पापी नराधम हा तुमचा मित्र आहे हा 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 डोळा बघ डोळा बघ डोळा. डोळा बघ डोळा मारतो अगं, ते डोळा नीट करणार आहे तू अगं तसं नसते ते काय असते सगळं खोटं खोटं असतं ऍक्टिंग राहते ती नाही नाही ऍक्टिव्हिटी काय नाही मी सगळे पिक्चर बघितले त्यांचे नीच काम केलं या माणसानं नीच तसं नाही ते खोटं खोटं राहते सगळे ऍक्टिंग राहते त्यांची हा. नाही ते खरं असतं तुम्हाला सांगते परवा मी माहेरचा लेंगा चित्रपट बघायला गेलो होतो माहेरचा लेंगा त्या चित्रपटात काय केलं माहिती का त्या हिरोईनला विहिरीत ढकलून दिलं यानं आणि थिएटर मध्ये 15 बायका बी सुद्धा पडल्या हे चालतं का तुम्हाला हो ते हिरोईनची ऍक्टिंग बघून पडल्या तुम्ही सुद्धा जोक करतो जोक करतो नको ना, जोक करतो अरे अरे नका रे अरे मला का अगं महाग आहेत ऍपल महाग आहेत ऍपल महाग आहेत बॉल टाकते फोन करा पाहिजे पोलिसांना हा अगं खोटं राहतं ते तुला सांगतो ना मी किती वेळचं सगळं खोटं राहतं ते काय नाही. हे बघ सगळं खोटं खोटं असतं म्हणजे आज कशी तू खोटी खोटी बाई झाली काय म्हणजे खोटं राहतं सगळं हा नाही नाही खोटं खोटं नसतं खरं खरं असतं मला सांगा तुम्ही नाही थांब. हे बघा पिक्चर मध्ये हे जेवतात ते खरंच जेवता की नाही तुम्ही ना नाही हा जेवतो खरं जेवतो जेवता का नाही गाडी चालवता पिक्चर मध्ये खरी असते का नाही हा असते खरे असते हा पिक्चर मध्ये तुम्ही नाचता ते खरं असतं का नाही हा खरं असतं असं ना मग पिक्चर मध्ये लपडी करतात ती खरी असतात का नाही खरे असते बघा बघितलं हाय मला अरे हा, पटलं ना तुम्हाला? पटलं ना पटलं ए नो बॉल आहे पटलं मला वरून गेलाय नो बॉल आहे ह्याला अरे तुला नो बॉलचं पडलंय थांब नाही तर. नो बॉल सुचलाय नो बॉल एक डोळा गेलाय तरी नो बॉल सुचलाय क्या बात आहे भाऊ अरे बघा कसं पटलं का नाही पटलं ते आपल्या घरी आलेला पाहुणा आहे ना आपल्या घरी आलेला हा त्याला चहा तरी कर कमी नाही जाणार चाच्याला नाही जाणार ठीक आहे मग तुझ्या वाढदिवसाला सोन्याचा हार आणणार तो कॅन्सल हा नाही नाही देते की मग अरे मग माझ्यावर तरी विश्वास ठेव ना कमीत कमी मी सांगतो ना माझ्यावर विश्वास ठेव ना तुमच्यावर काय विश्वास ठेवणार हा? ज्या माणसाचा मित्र असा लपडेबाज आहे तर तुम्ही पण लपडेबाजच असणार मी लपडे बस नाही तर काय मी काय केलं हा अरे तुझ्या बहिणीला ताई म्हणतो मी ताई हा? मेवणीला ताई म्हणणारा माणूस जगात कुठं सापडणार आहे का तुम्हाला हा मग मी आहे ना मी काय हे केलं एवढा रिस्पेक्ट नाही रे याच्यापेक्षा डेंजर आहे ती काय म्हणलं नाही 3 बहिणी तू एकटी सुंदर आहे म्हटलं झाला बसला ना विश्वास हा बसला तुमच्या ह्याच्यावर नाही बसला माझा विश्वास बरं असू दे चहा कर ना चहा चहा कर ना त्याच्यासाठी बस ना हा बस तू काही एवढा काय घाबरतो अरे विलन सारखा विलन मग बाईला घाबरतोस अरे घाबरत नाही मग त्या वहिनी आहेत म्हणून हा? नाही तर नाही तर काय काय नाही कपडे आहेत का जुनी कपडे अरे कोण आहे सुपरस्टार इथं बस हे म्हणजे वहिनी आहेत म्हणजे आले का दाजी तुमच्याकडे सेलिब्रिटी येणार होते ते आले का गावात नवीन पाखरू आलाय जणू आले का सेलिब्रिटी आले का
सेलिब्रिटी आले. आहा गावात नवीन डायनोसॉर आलाय जणू. Oh my gosh! काय झालं काकडेबाई उठा. काकडेबाई उठा. तुमचा नवरा जाधवबाईकडे पाहतोय. ही अशी नाही उठायची. काकडेबाई उठा. तुमचा टमरेल कुत्रा घेऊन चाललाय. वा 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 डायनोसॉरला जाग आली वा. आयुष्यात महत्व कायच आहे. नवरा गेला त्याचं काय नाही, टमरेल गेला हाडाड करत उठली ती. नाही जाणार का नवरे बाहेर अशानं? हा काय करणार आहेत? हा मंदे अगं हा नराधम इथं काय करतो तुझ्या घरात? बाई मंदे म्हणजे तुमचे ह्या माणसाशी संबंध आहे? अगं असं जर असेल तर आमच्यासारख्या सुंदर बायकांनी काय करायचं? बघा गेलं ना माझं सगळं पद इज्जत घालून ना चाळीतली सगळी इज्जत गेली माझी. तुमच्यामुळे झाले सगळं. गप्पे बस. काय इज्जत गेली? काय इज्जत? ओ वहिनी तुम्ही काही काय बोलता हो? जरा समजून घ्या ना काय प्रकार नाही. तर हे बघा ते माझे मित्र आहेत हा, आणि ते व्हिलन जरी असले ना तरी मनानं स्वभावानं खूप चांगला माणूस आहे तो. चांगला माणूस आहे. मग हे असे कपडे का घालून आले? हे डोळा बिळा रंगवून आले ते? अरे का कपडे घालून आला अशी तू? हे बा झाला तुमचा लय झालं. स्वप्नील जोशीला बाहेर जायचं असतं तेव्हा हिरोचे कपडे घालून जातो ना बाहेर. का दूध आणायचं म्हणून चड्डी बांधण्यावर जातो. यांना ओळखलं का? शक्तिकुमार बनसोडे ओळखलं का? विलन पाहिलं कधी? सक्ती कुमार? हा नाही मला नाही माहिती. हा यांचे काही पिक्चर वगैरे नाही पाहिले तुम्ही? नाही मी तर तुषार देवल वाटतं ते. मला ना त्यांचे विनोद खूप आवडतात. दिल खुलास विथ विलास. तुम्ही काही ब्रेडला बाम लावून खाता काय? हा? अरे काय बाय. अरे ते कुठं आहे ह्या कुठं? हे तुषार देवल नाहीये, हे वेगळे आहे. वेगळे? हा कोण आहे ते? हे शक्तिकुमार बनसोडे म्हणतात मला. असू द्या. शक्तिमान तर वेगळे कपडे घालतात मला माहिती आहे ते. अरे शक्तिमान राहू दे. अरे ती तुषार देवलला सेलिब्रिटी म्हणते. तिच्या डोक्यातून अजून काय घ्यायचं आपण? बस असू दे. डोळा जरा मोठा ठेव. ये बस. हे घ्या चहा घ्या. चहा मध्ये तुमच्या हातची चव उतरली म्हणजे झालं. तुला काय यायचं आपलं चहा प्यायचं? अरे सवय झाली मला ते डायलॉगची. हा डायलॉगची सवय बाहेर येतात. डोक्यात फिट बसविल कुकर तेव्हा कळेल तुला. घे. हा लय भारी वास येतोय. बा चहा मस्तच आहे. चमचा बी मस्त आहे. पाल देते ती बाई खायला. आता मी आला असता पण वाचला. म्हणजे अरे काय वेडी आहेस का तू? ते चहात पाल टाकून देते. अरे मेला असतो ना तो. हा मग मरते की. तो पिक्चर होता ना त्याचा लेक चालली पार्लरला. लेक चालली पार्लरला. त्या पिक्चर मध्ये त्या हिरोईनला त्या चहा मध्ये पाल बुडून मारण्याचा प्रयत्न केला होता ह्यानं. ते चालतं तुम्हाला? अरे ते खोटाचं सायकल आहे का? आता मी आला असं थोडक्यासाठी वाचला मुकादम. अगं खोटं असतं. मुकादम काय? हा नरतेच ते नराधम. खोटं असतं ते. ओके हे शक्तिमान आहेत. तुम्ही नका बोलू बाई. ही तिथंच आहे अजून. बस खाली नको बसू रे. मोठा माणूस आहेस ना तू. वरती बस. काहीतरी सकाळपासून काय नाही खाल्लंय. हा ऐक ना मी म्हणतो हे काहीतरी कर ना खायला यांच्यासाठी. हा करते. हा थांबा जरा. धीर जरा फुकतो. मी कप उचलून आणते तो. हा पाल उचलली बाई ना आता. डेंजर बाई.
पोहे फव आलं फव. हे घ्या पोहे. आहा. हवे पण मस्त आहेत. वहिनींसारखंच एकदम झणझणीत. आह. गुपचूप खा ना. हा खातो काय हा लय भारी वास. कलर पण लय भारी. चमचा पण लय अरे नुसतीच पाल पाल नुसतीच. वहिनी आता मिळाला असता पण वाचला. तुला पण कळत नाही काय बेसनाच्या पिठात तळून द्यायचं ना मिरची भाजी म्हणून खाल्ली असती मी आला असता एकदाचा. ए तुमची काय अक्कल काय चरायला गेली काय? अशी पाल देत असतात कोणी? अरे पाहुणे आहे ना तो आपला. हा हे असं पाल देत असतात का? परत मरल ना तो माणूस. मरू दे की. हा त्यांचा पिक्चर नाही का तो हळद रुसली किंग कॉंग हसला. कोण असला? हळद रुसली किंग कॉंग हसला. त्या पिक्चर मध्ये हिरोईनला जिन्यावरून ढकलून दिलं होतं. हे चालतं का तुम्हाला? कोणते कोणते पिक्चर केले रे? तिकडे किती रागात आलं होतं. किती बुद्धी हरपली होती त्या. आणि ते चालतं जरासाठी वाचलं नाही तर मी आला असता आता. हा नाही तर काय खोटं असतंय ते सगळं. कलर असतोय तो. कलर असते खोटं असते. कलिंगड खातो का? कलिंगड खातो. हा कलिंगड द्या. वहिनी चमचा नका टाकू त्यात. आणि का नाही मीठ द्या. मीठ लय भारी लागतंय मग. कलिंगड कशाला? नको कलिंगड नको. स्वयंपाकच कर ना काहीतरी खाऊन जाईल ना का तो. नाही नाही अजिबात नाही करणार मी स्वयंपाक. काय नुसतं नको मीठ द्या नुसतं बस. कुकर नका उचलू. नुसतं मीठ द्या वहिनी. कलिंगड परत कधीतरी खाऊ. काय नाही करणार सांगितलं ना. काय करणार नाही त्यासाठी जेवण बिवण. अरे अरे असं काय करतो? पाहुणा आहे ना तो आपला. उगाच बोलवलं का त्याला? काहीतरी खाऊन जाईल ना तो. नाही सांगितलं ना तुम्हाला मी. अहो त्याचा पिक्चर नव्हता का बाळा गाव कसा आयटम सॉन्ग. बाळा गाव कसा आयटम सॉन्ग अशा नव्हतं पिक्चर केला यानं. त्या पिक्चर मध्ये त्या हिरोईनला 15 दिवस उपाशी ठेवले या माणसाने. तिला खायला दिलं नाही. आता ह्याला खायला देऊ का मी? तू त्याची बॅट कुठे गेली? खोटं असतंय ते सगळं. खाती ती रोज शूटिंगला खाती गपा गपा. शूटिंग रोज खातात ना ते. तिथं कसं असते यांनी उपाशाला आपल्याला दाखवतात पण शूटिंग मध्ये खातात. आता आपल्या इच्छा बायका शूटिंग मध्ये किती खातात बघा बघ. आहे की नाही? मग असं राहतं ते. खोटं असतं का? खोटं असतं सगळं. मी काय म्हणतो दोस्ता मी जातो. अरे थांब रे थोडस काहीतरी खाऊन झालं. नको नको परत येईन वहिनी. नका येऊ. नाही येणार. जातो मी. डोळा मारू नका. एवढ्या मोठ्या विलनचं असं केलं ग. त्याची काय बेसलं होत. सॉरी कोण आला? कोण येऊ? कोण निघाले? अजिबात पळून जायचं नाही. अजिबात पळून जायचं नाही म्हणजे नाही. तुम्ही कुठंच पळून जाऊ शकत नाही. एक मिनिट तू कुठं पळून जाऊ नेमकं कोणाला शोधतो ते बघ. तू कुठंच पळून जाऊ शकत नाही. यू आर अंडर ऑगस्ट. अरेस्ट. तू सांगू नको मला. ऑगस्ट मध्ये ह्याला पकडतोय त्यामुळे ऑगस्ट म्हणलो मी. यू आर अंडर ऑगस्ट. पोलीस पकडा याला पकडा. आणि ह्याची ना चौकशी करा चांगली. पण मी काय केलंय? काय केलंय? अरे कितीतरी गुन्हे केल्यात तू. 32 मर्डर केल्यात तू. 42 हाफ मर्डर केल्या. त्याला काय 132 चोऱ्या केल्यात. 142 तू दरोडे घातलेस. तू गुन्हा केलाय. तुला अरेस्ट होणार म्हणजे होणार. अहो नाही हो. तुम्ही ते सीसीटीव्ही मध्ये बघता ना ते वेगळं असतं. हे मी पिक्चर मध्ये काम केलेलं आहे. पिक्चर मध्ये मी बघितलंय म्हणूनच तुला पकडायला आलोय मी. अहो मी खरंच काय नाही केलं. पिक्चर मध्ये बघितलंय. खोटं सांगून असतो. अरे यांना सांग पिक्चर खोटा असतो म्हणून. हे बघ खोटं असतं ते. तू सांगतोय त्या सीसीटीव्ही फुटेजचं कौतुक मला चांगलं माहित आहे. हा? गुन्हा केलाय तुम्ही तुला पकडणार म्हणजे पकडणार. त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये
पुसाट पुसाट दिसतो. कसं कसं पुसाट पुसाट दिसतो. पण पिक्चर मध्ये एकदम स्पष्ट दिसतो. स्पष्ट. आता तू गुन्हा केलाय, मी स्पष्ट बघितलंय. तुला अटक होणार म्हणजे होणार. कोण आहे तिकडे? बेड्या घेऊन या. बरं झालं. अरे बेड्या काय आता? तुला अटक होणार. अरे याला कळत कसं नाही? आण बेड्या. बेड्या बेड्या आणल्यात? हात वर कर. हा? ओहो हे काय? अहो त्या केक मध्ये बेड्या पडल्या. बेड्या केक मध्ये नाही पडल्या. मग ते बेड्या केकच्याच बनवल्यात. म्हणजे अहो तुमचा वाढदिवस आहे ना आज. हॅपी बर्थडे. म्हणजे तुम्ही अहो खोटा पोलीस आहे ह्या बघा. आहे का? हे आमच्या दायगुडे आमच्या कॉलनीत सगळे प्रोग्राम असते ना, याच्यामध्ये लई जबरदस्त ऍक्टिंग करता आहे. ते पिक्चर मध्ये काय असेल काम ते देऊन टाकतील. माझ्याकडे सगळे ड्रेस आहेत. पोलीस म्हणू नका, डॉक्टर म्हणू नका, वकील म्हणू नका, सगळ्यांचे ड्रेस आहेत. फक्त तुम्ही फोन करा मला लगेच येतो. बघतो. नाही पाया कशाला पडताय? एक मिनिट मला पहिले सांग, हे आयडिया आहे कोणाची? वहिनींची आयडिया होती. तुझी? वय ही माझीच आयडिया होती. म्हणजे मला माहित होतं हे खूप मोठे ऍक्टर आहेत. मला हे पण माहित होतं की जे वाईट असतं ते खरं वाटावं असा अभिनय करतात ना, तो खरा विलन. काय क्या बात आहे, क्या बात आहे. घाबरलो माहितीये? आम्हाला घाबरून दिलं तू. काय म्हणायचं, आजची टेस्ट मॅच खेळलो की आपण. म्हणजे मला ना खरं सांगू का, आम्हाला तुमचा राग येतोच, पण म्हणून थोडी गंमत केली, बाकी काय नाही हरकत नाही. अरे एक मिनिट हे उचल ये इकडे या. अरे कस राहू दे. केक कापा झालं पाहिजे. केक आण का केक आमची इकडे चाकू आहे ना, याच्यात चाकू. आवा घ्या बघा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. क्या बात आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अरे मोठा खा तुझा बर्थडे बाबा. वा खा तू पण खा. बारीक आहे काय? मस्त आहे ना. मस्त. आता मरल बघ. त्यात मी उंदरी मारायची पावडर भरली. तुमच्या तर काय मंडळी, मजा येते की नाही? आम्हाला तर तुम्हाला हसवताना फार मजा येते मंडळी. अशीच धमाल करायला आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.